पातूर तालुक्यातील आलेगाव येथील प्रवासी निवारा गेल्या 4-5 वर्षापासून जीर्ण अवस्थेत पडला आहे। या निवाऱ्याच्या छताचे सिमेंट टीन पत्रे तुटलेले आहेत। त्यामुळे सदर प्रवासी निवारा प्रवाशांच्या अंगावर पडून जीवितहानी होण्याची शक्यता बळावली आहे। या प्रवासी निवाऱ्याबाबत अनेक वेळा विविध वृत्तपत्रात तसेच वृत्तवाहिन्यांमध्ये अनेक वेळा वृत्त प्रकाशित केले आहे, परंतु संबंधित प्रशासन जागृत झाले नाही। त्यामुळे सदर निवारा पडक्या अवस्थेतच आहे। अखेर आलेगाव येथील नागरिक तथा पत्रकार यांनी 17 मार्च रोजी पडक्या प्रवासी निवाऱ्याला पुष्पहार घालून संबंधित प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। NCN न्यूज करिता जयवंत पुरुषोत्तम, पातूर। आलेगावचा बस निवारा आहे। अशा मोडक्या तोडक्या परिस्थितीत हा बस निवारा आज आपल्या आलेगावचा आहे। गेल्या 2 वर्षापासून महामंडळ विभागाला पाठपुरावा करत आहे, पण या पाठपुराव्यावर एकही प्रतिक्रिया महामंडळाच्या वतीनं कोणती आलेली नाही आहे। पावसाळ्याच्या आज आहे, उन्हाळ्याचा टाईम आहे। आपल्या भागामध्ये 44-45 डिग्रीहून सेल्सिअस तापमान असते, पण प्रवाशांना थांबण्यासाठी आज या ठिकाणी कोणतीही सुव्यवस्था नाही आहे आणि लोकांना इथं उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे। अशा परिस्थितीत जर काही जीवितहानी झाली, पावसाळ्याच्या वेळेस पावसाचं पाणी पूर्ण या बस निवाऱ्यामध्ये येऊन थांबते, इथं मोठं डबर साचते या बस निवाऱ्यामध्ये, तर तिथेसुद्धा बसायची व्यवस्था नाही आहे। तर आज अशा परिस्थितीमध्ये एवढे जण गावातील 20,000 लोकसंख्येचं हे गाव आहे। रोज इथं कमीत कमी 100-150 लोक बाया माणसं या बस निवाऱ्याच्या ठिकाणी असतात, पण इथं कोणती व्यवस्था नसल्यामुळे या प्रशासन या निवाऱ्यावर पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे। तरी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या काळात हा जर बस निवारा इथं लवकरात लवकर उपस्थित झाला नाही आणि याची कोणत्याही पद्धतीनं जर दखल घेतली गेली नाही तर याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपाचं आंदोलन आलेगाव नगरीतील नागरिक करतील, अशी मी सूचना देतो। हे आलेगाव नगरीतील प्रवासी निवारा गेल्या 4-5 वर्षापासून तुटलेला आहे आणि या प्रवासी निवाऱ्यामध्ये अनेक महिला आणि बालकं या ठिकाणी बसच्या प्रतीक्षेमध्ये असतात, परंतु गेल्या 4-5 वर्षापासून हे परिवहन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे हा प्रवासी निवाऱ्याची अशी दुर्दशा झालेली आहे। आणि या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा नेहमीच पत्रकार म्हणून केलेला आहे, परंतु प्रत्येक वेळी प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि हा प्रवासी निवारा जर एखाद्या दिवशी जर प्रवाशाच्या अंगावर पडला तर जीवितहानी होण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे आम्ही हा प्रवासी निवारा बनावा म्हणून आलेगावातील पत्रकार मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी एकत्रित येऊन या ठिकाणी या प्रशासनाचा या प्रवासी निवाऱ्याचा आम्ही निषेध केला आणि हा प्रवासी निवारा तात्काळ दुरुस्त झाला पाहिजे आणि प्रवाशाची जपणूक झाली पाहिजे, यासाठी हा निषेध आंदोलन आमचं आहे। प्रवासी निवारा तुटलेला आहे, संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि तात्काळ बांधून द्यावा ही पत्रकार वतीने आणि ग्रामस्थाच्या वतीने मी या संबंधित प्रशासनाला विनंती करीत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।